पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्याची चिंता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने शनिवारी देशातील शहरी भागामध्ये पीएनजी नेटवर्कच्या जलद विस्तारासाठी पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एकल खिडकी मंजुरी प्रणाली, शहरी नियोजनास गॅस पाईपलाईनचे एकत्रीकरण आणि शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा यासारख्या प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली. यावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह राज्याचे प्रतिनिधी आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. शहरामध्ये 50 लाख नव्या पीएनजी कनेक्शनचे लक्ष्य या बैठकीत निश्चित करण्यात आले. गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार अधिकाऱ्यांनी देशातील पीएनजी विस्ताराला खीळ घालणाऱ्या प्रमुख अडथळ्यावर प्रकाश टाकला. यात महानगरपालिका परवानगीशिवाय विलंब, मार्गाधिकार मंजुरी आणि जास्त दुरुस्ती शुल्काचा समावेश आहे. राज्यांनी या शुल्कामध्ये सवलत किंवा कपात करण्याची आणि वेळबद्ध परवानगी प्रणाली लागू करण्याची मागणी केली. तर ही घटना पूर्ण आहे दिल्लीची मित्रांनो.